सिद्धांत MPSC अकॅडमीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर 15 ते 20 चे महत्त्वाच्या अशा आपण चालू घडामोडी पाहणार आहोत। तर बघा, खेलो इंडिया 2 विंटर गेम्स 2025 चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर बघा, उत्तर जे आहे ते लडाख, जम्मू काश्मीर येथे। 98वा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर बघा, उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे। साई परांजपे जे आहेत ते नुकतीच चर्चेत आले होते, ते कशासाठी? तर बघा, साई परांजपेला मिळाला पद्मपाणि लाईफटाईम अचीवमेंट पुरस्कार। भारताची फिल्म इंडस्ट्रीमधील लेखिका आणि निर्देशक आहे आणि ते अजंता ॲलिश आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवमध्ये AIFF 2025 मध्ये पद्मपाणि अवॉर्ड यांना मिळालेला आहे। त्यानंतर वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना ही केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी राबवलेली आहे। एक विचारू शकते की वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना कोणासाठी आहे? तर विद्यार्थ्यांसाठी आहे। आरिफ मोहम्मद खान बिहारचे 42वे राज्यपाल झाले आहे। उच्च न्यायाधीशांनी त्यांना शपथसुद्धा दिलेली आहे। पण त्याआधी कोण होते? तर बघा, त्याआधी हे राज्यपाल होते राजेंद्र पार्लेकर आहेत आणि ते आता केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। प्रोजेक्ट विस्तार भारतीय कृषीला डिजिटल करण्यासाठी हा उद्देश आहे। तर बघा, प्रोजेक्ट विस्तार हे आलेला आहे। तो प्रोजेक्ट विस्तारचा जो उद्देश आहे तो काय आहे की कृषीला डिजिटल करण्यासाठी IIT मद्रास यांनी ते घडवून आणलं। त्यासोबतच विस्तार कल्याण मंत्रालयाने ही जे विस्तार प्रोजेक्ट आहे ते सादर केलेला आहे। तर दोघांचंही कंबाईन हे प्रोजेक्ट आहे। वनस्पती म्हणजे प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ आहे KS मनिलाल यांचे निधन झाले आहे। त्यांनी लॅटिन वनस्पती रचना हार्ट्स मलबार यांचे रूपांतरण केले होते त्यांच्या लँग्वेजमध्ये किंवा त्यांच्या भाषेमध्ये। DRDOचे 67वा स्थापना दिवस 2 जानेवारी 2025 रोजी झाला आणि DRDOची जी स्थापना आहे ते बघा 1958 रोजी झालेली आहे। आता नुकताच चीनमध्ये विमान मेटा न्यू मायरस HPVचा प्रकोप झालेला आहे। भारत नेपाळ सूर्यकिरण सैन्याभ्यास कधी झाला? तर बघा, 29 डिसेंबर 2024 ते 13 जानेवारी 2025 पर्यंत। स्वित्झर्लंड येथे 1 जानेवारी 2025 स्वित्झर्लंड येथे 1 जानेवारी 2025 रोजी ते 21 जानेवारी 2005 पर्यंत कायद्याने अधिकरित्या म्हणजे सामाजिकरित्या प्रभावित करणारा जो कायदा आणलेला आहे, त्यामध्ये जसं की चेहरा झाकून ठेवणे किंवा अन्य बाकी त्यामध्ये जे सांगितलेले आहेत। दक्षिण कोरियाच्या संसदेने कार्यवाही राष्ट्रपती हान दान-सुक यांच्यावर काय चालवलं आहे? तर महाभियोग चालवलेला आहे। असाही प्रश्न येऊ शकते की दक्षिण कोरियाचे जे राष्ट्रपती होते ते कोण होते? तर हान दान-सुक हे त्यांचे जे राष्ट्रपती होते। तर भारतीय वायुसेना IAF एअर मार्शल जितेंद्र मिश्रा आहे आणि त्याआधी कोण होते? तर बघा, पंकज मोहन सिंह हे होते। न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम NHRCचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आणि ते पहिले कोण होते? तर बघा, अरुण कुमार मिश्रा हे त्याचे पहिले अध्यक्ष होते। डॉक्टर संदीप शहा NABLचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। जसप्रीत बुमराहने त्यांनी इतिहास रचविलेला आहे की मेलबर्न येथे झालेले MCG बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान सिरीजमध्ये टेस्ट सिरीजमध्ये बघा 200 विकेट त्यांनी पूर्ण केलेले आहे। तर अशा प्रकारचे जे चालू घडामोडी आहे ते चालू घडामोडी आपण पूर्ण केलेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा।